काय तुमचं फक्त 2 ते 3 मिनिटात संपतंय? घरच्या घरी बनवा आयुर्वेदिक पावडर आणि वाढवा आपला स्टॅमिना आणि कडकपणा. एक नैसर्गिक रेमेडी मी आपल्याला सांगणार आहे. मित्रांनो, नात्यामधील ऊब तेव्हाच टिकते जेव्हा ताकद आणि स्टॅमिना दोन्ही साथ देतात. पण जर स्टॅमिना फक्त 2 ते 3 मिनिटच टिकत असेल किंवा खालच्या अवयवाचा कडकपणा हळूहळू कमी होत असेल तर वैवाहिक आयुष्याची गोडीही कमी होऊ लागते. आणि छोटी समस्या नाही आहे, हा तुमच्या शरीराचा इशारा आहे की आत कुठेतरी इम्बॅलन्स सुरू आहे, काहीतरी गडबड होऊन राहिलेली आहे. होऊ शकतं की हार्टला प्रॉब्लेम आहे, ब्लड वेसल्सचा प्रॉब्लेम आहे, काहीतरी प्रॉब्लेम आतमध्ये चालू आहे. आणि म्हणून मी तुम्हाला आज सांगणार आहे एक अशी आयुर्वेदिक पावडर की जे सर्व बॅलन्स ठीक करू शकेल, जो तुम्ही तुमच्या घरी बनवू शकाल अशा तऱ्हेची पावडर. याकरता तुम्हाला महागड्या सप्लिमेंटची गरज नाही आहे, टॉनिकची गरज नाही आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आहे का? कारण की शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही जर ऐकलं नाही तर उगीच उलटा परिणाम होईल आणि काही साईड इफेक्टसुद्धा होऊ शकतात. कारण की ती महत्त्वाची सावधगिरी तुम्हाला बाळगायला हवी. ती जर पाळली नाही तर फायद्याच्या ऐवजी नुकसान होईल. म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ ऐका. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत पुरुषांमध्ये कमी होत चाललेला स्टॅमिना, ढिलाई, थकवा आणि आत्मविश्वास कमी होण्याबद्दल. तुम्ही प्रामाणिकपणे सांगा, सकाळी उठल्यावर तुम्हाला फ्रेश वाटत नाही का? पूर्ण झोप होऊन सुद्धा सकाळी थकवा जाणवतो का? थोडं काम केलं की तुम्हाला दम लागतो का? किंवा असं जीवावर येतं का की आता सोडून द्यावं बाबा? किंवा लिंगाच्या ठिकाणी पूर्वीसारखा आता कडकपणा राहिला नाही का? तो जाणवत नाही आहे का? हा फक्त परफॉर्मन्सचा प्रॉब्लेम नाही आहे, हा पूर्ण शरीराचा असमतोलपणा दाखवतो आहे की काहीतरी संकेत आहे, काहीतरी गडबड आहे बाबा. होऊ शकतं की तुमची पचनशक्ती कमी झालेली आहे, ताणतणाव वाढलेला आहे, हार्टचा प्रॉब्लेम आहे, हॉर्मोन्स असंतुलित आहेत, ब्लड वेसल्स प्रॉब्लेम होतो आहे, काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे आणि हा प्रॉब्लेम तुम्हाला मुळापासून ठीक करणं आवश्यक आहे. आणि आता चांगली बातमी म्हणजे अशी आहे की आयुर्वेद सांगतो की ही काही विशिष्ट जडीबुटी तुम्हाला आता सांगणार आहे ही पावडर कशी बनवायची आणि या पावडरमध्ये मुख्य घटक काय आहेत. त्या पावडरमध्ये 5 मुख्य घटक आहेत. जायफळ म्हणजे नटमेग आयुर्वेदानुसार वात आणि कफ हे दोन्ही दोष संतुलित करतो, मन शांत ठेवतो. आणि आधुनिक विज्ञानानुसार यात मॅरिस्टिसिन असतं, ते नसांना रिलॅक्स करतं, रक्ताभिसरण करतं, रक्ताभिसरण सुधारतं, झोपेची गुणवत्ता वाढवते. आणि तुम्हाला जर चांगली झोप असेल तर तुम्हाला तुमचा रक्तप्रवाह चांगला होतो आणि चांगली ताठरता येते, तुम्हाला चांगली कामगिरी करता येते. दुसरं आहे जावित्री मेस, पचन सुधारतं, हृदय मजबूत करतं, मेटाबॉलिझम वाढवतं आणि यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म पण आहेत. पचन करणारे एन्झाईम्स जे आहेत ते सक्रिय करते. अन्न नीट पचलं तरच शरीराला खरी ताकद येते आणि तरतरीतपणा वाढतो. म्हणून अन्नपचन होणं आवश्यक आहे. नंबर 3, हिरवी विलायची म्हणजे ग्रीन कार्डेमॉम. ही हिरवी विलायची काय करतं? मानसिक ताकद वाढवतं, लैंगिक शक्तिक सहाय्यक आहे, मूड सुधारतं, अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीसुद्धा याला आहेत, रक्तप्रवाह सुरळीत होतो, शरीरातील टॉक्झिन्स बाहेर काढतं. ते सर्व गुणधर्म यामध्ये आहेत. म्हणून हे घेणं आवश्यक आहे. चांगला जर मूड झाला आपला तर चांगला रक्तप्रवाह होतो आणि इच्छा तुमची वाढते. नंबर 4 आहे ज्येष्ठमध लिकोराईस. आता आयुर्वेदाप्रमाणे धातू पोषण करतं आहे, प्रजनन ऊर्जा मजबूत करतं, वीर्य गुणवत्ता सुधारतं, हे चांगले म्हणजे गुण आहे त्याचे. आणि विज्ञान असं म्हणतं की ग्लायसिरहिझिन याच्यामध्ये असतं जे रक्तप्रवाह सुधारतं, ताणतणावाचे हॉर्मोन्स जे आहेत तर ते नियंत्रणात ठेवतं. मात्र यांचं प्रमाण संतुलित असणे आवश्यक आहे. 5वं आहे खडीसाखर म्हणजे मिश्री. याच्यामुळे काय होतं? चव संतुलित होतं, टेस्ट वाढते, पचन सुधारतं, ॲसिडिटी कमी करतं, गरम प्रकृतीच्या औषधींचा परिणाम संतुलित करतं. त्यामुळे याचा खूप चांगला उपयोग आहे मिश्रीचा. आयुर्वेदामध्ये मिश्रीला म्हटलं आहे कॅटालिस्ट म्हणजे इतर घटकांचा प्रभाव जो असतो तो वाढवणं. आता ही पावडर कशी बनवावी हे मी तुम्हाला सांगतो. 20 ग्राम जायफळ, 20 ग्राम जावित्री, 20 ग्राम हिरवी विलायची, 20 ग्राम ज्येष्ठमध, 50 ग्राम खडीसाखर. प्रत्येक वेगवेगळं बारीक पूड करायची मिक्सरमध्ये टाकून, नंतर सगळं एकत्र मिसळायचं आणि एकत्र मिसळून एअरटाईट डब्यात त्याला ठेवायचं साठवून. आणि मिश्रण जे तयार होते 20 ते 25 दिवस रोज घ्यायचं. आता त्याचं सेवन कसं करायचं आहे?
तर रात्री झोपण्याच्या अगोदर 1 तासभर कोमट दुधाबरोबर हे घ्यायचं मिश्रण. एक छोटा चमचा म्हणजे साधारणतः 5 ग्राम आवश्यक आहे. हे घेतल्यावर काहीही खायचं प्यायचं नाही आहे नंतर, मग म्हणून सगळ्यात शेवटी घ्यायचं आहे. लेट नाईट स्नॅक्स टाळायचे आहेत. लोकांना खूप सवय असते रात्री उठायचं, नूडल्स खायचे, काहीतरी खात राहायचं, टाळायचं आहे. महत्त्वाची सावधगिरी काय, मधुमेह जर असेल तर खडीसाखर टाळा. उच्च रक्तदाब असेल किंवा सूज असेल तर ज्येष्ठ मलाचं प्रमाण अर्ध्यावरती आणा किंवा टाळून द्या. गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. जायफळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नये. जायफळ जर आपण जास्त घेतलं तर चक्कर येते, भास होतात किंवा असे काहीतरी लहान सहान प्रॉब्लेम होऊ शकतात. आता या पावडरने होतं काय, नंबर 1 पचन सुधारतं, झोप चांगली येते, ऊर्जा वाढते, स्टॅमिना वाढतो, एनर्जी वाढते, वेळ पण टिकतो, आत्मविश्वास वाढतो. पण लक्षात ठेवा, जर गंभीर इरेक्टाईल डिस्फंक्शन असेल, हॉर्मोनल इम्बॅलन्स असेल किंवा मधुमेह असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. आणि त्याबरोबर मग तुम्हाला सिल्डनाफिल, टाडालाफिल, लवानाफिल, वर्धनाफिल या प्रकारच्या गोळ्या घेणं आवश्यक आहे. बहुतेक अशा वेळेला आम्ही या गोळ्या लिहून देतो आणि ही पावडर पण देतो. अनेकदा समस्या फक्त शरीरात नसते, परफॉर्मन्सची भीती, ताण, जुने अपयश यांचे प्रभाव असतो. म्हणून तणावरहित जीवन कसं जगावं हे शिका, नियमित व्यायाम करा, पूर्ण झोप घ्या, मोबाईलचा वापर कमी करा आणि जोडीदाराशी मोकळा संवाद साधा. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.